महाराजांच्या आरमाराचा दरारा हा फक्त कोकण किनारपट्टीपर्यंत नव्हता, तर साता समुद्रापार जपानच्या शोगुन राजवटीपर्यंत येऊन पोहोचला होता. हो, हे खरं आहे. 17व्या शतकामध्ये जेव्हा जपानने संपूर्ण जगासाठी आपले दरवाजे बंद केले होते, तेव्हा इथे फक्त एका युरोपीय सत्तेला प्रवेश होता, ती म्हणजे डच. जपानच्या देशिमा बेटावर बसून डच अधिकारी दररोजच्या नोंदवह्या लिहायचे. याला म्हणतात डॅग रजिस्टर्स. या नोंदवह्यांमध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये? यात उल्लेख आहे भारताचा हा वाघ ज्याने समुद्रात पोर्तुगीजांना आणि मोगलांना गुडघ्यावर टेकायला भाग पाडलेला आहे. मिहोको ओको या जपानच्या सुप्रसिद्ध इतिहासकारक आहेत, ज्यांनी त्यांच्या संशोधनात हे नमूद केलेलं आहे की जेव्हा डच अधिकारी जपानला शोगुनला भेटायला यायचे तेव्हा आवर्जून सांगायचे की भारतात एक राजा असा आहे ज्याचं स्वतःचं आरमार आहे आणि तो युरोपीय सत्तांना आव्हान देतोय. जपानला पोर्तुगीजाची भीती होती आणि भारतात महाराजांनी पोर्तुगीजांना रोखून धरलं होतं. त्यामुळे जपानच्या दरबारात महाराजांच्या पराक्रमाची चर्चा ही कायम व्हायची. म्हणजे शिवराय हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर महाराजांचा हा आरमारी दरारा टोकियोपर्यंत येऊन पोहोचला होता. ज्याच्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे सूत्र देणाऱ्या माझ्या राजाला जपानच्या या कर्मभूमीतनं मानाचा मुजरा.